राज्यसभेसंदर्भात दोन्ही आघाड्यांचं वेट अँड वॉच पाहायला मिळते। अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस आता शिल्लक आहे। पवारांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये एकमत नाहीये। राज्यसभेच्या एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय। महाविकास आघाडीच्या भूमिकेवर भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभेच्या दोन्ही जागांसंदर्भात दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या आपल्याला वेट अँड वॉच पाहायला मिळतोय। तर राज्यसभेसंदर्भात दोन्ही आघाड्यांचं वेट अँड वॉच पाहायला मिळतोय। अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे आणि पवारांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या एकमत नाहीये। राज्यसभेच्या या एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असेल यावरच आता भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता आहे। शरद पवार यांना उमेदवारी दिली नाही तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या नावावर एकमत होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जयंत पाटलांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती, मात्र अद्यापही यावर एकमत झालेलं नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, राज्यसभेच्या या जागांसंदर्भात आता सध्या आपल्याला दोन्ही आघाड्यांचा वेट अँड वॉच हे पाहायला मिळते आणि त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकं घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यसभेच्या या जागेवर या एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे महाविकास आघाडीतल्या। त्यामुळे आता काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ओम, श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर दोन्ही पक्षांकडनं दोन्ही बाजूंकडनं अद्यापही यादी जी आहे ती घोषित करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे या संदर्भात अर्ज भरण्याची मुदत ही उद्या दुपारपर्यंत असतानाही अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं उमेदवारांची घोषणा झालेली नाहीये। कुठेतरी शरद पवारांच्या नावावरती सहमती होत नसल्याने अजून महाविकास आघाडीकडनं ती एकमेव जागा त्यांना देण्यात आलेली आहे किंवा त्यांना मिळालेली आहे संख्याबळाच्या आधारावर, त्या संदर्भातला उमेदवार जाहीर होत नाहीये। तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या संदर्भात जर शरद पवार उमेदवार असतील तर पुढे नेमकी रणनीती काय असावी या संदर्भामध्ये या सगळ्या चर्चा सुरू असल्यामुळे कुठेतरी भाजपची जी यादी आहे ती अजूनही प्रलंबित आहे, त्या संदर्भात निर्णय होत नाही। त्यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या यादीवरती खऱ्या अर्थानं भाजपचं बारकाईनं लक्ष, जर शरद पवार उमेदवार नसतील तर मात्र भाजप 5वा उमेदवार आपला या निवडणुकीमध्ये उतरवण्याच्या तयारीत असून या संदर्भातल्या सगळ्या गणितांची जुळवाजुळव देखील भाजपकडनं करण्यात येत असल्याची सुद्धा माहिती आपल्याला सूत्रांकडनं मिळाली आहे। त्यामुळे शरद पवार जर उमेदवार नसतील तर भाजप आणि महायुतीचा नेमका स्टँड काय असेल आणि जर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांबद्दल एकमत झालं तर मात्र ही निवडणूक कुठेतरी बिनविरोध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरण्यास 24 तास उरलेले असतानाही दोन्ही बाजूंकडनं यादी जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे कुठेतरी सावध पवित्रा दोन्ही बाजूकडनं घेतला जातोय हेच यातून स्पष्ट होत आहे। धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। नाही, नेमकं काय सुरू आहे यापेक्षा अजून आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल। अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील।